खोलेश्वर महाविद्यालयातल्या सर्व द्वितीय सत्रातल्या BA फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनो, आपण कथात्मक साहित्यातील या कथासंग्रहातील केशी न्यारा पंडित यांच्या कथेचा आपण विचार करणार आहोत. न्यारा पंडित यांचा जन्म 1952 झालेला आहे. पारव, वादळवाटा, दानत हे त्यांचे कथासंग्रह आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या सानिध्यातील व्यक्तीवरील आंबेडकरी चळवळीचे साक्षीदार हा लेखसंग्रह त्यांचा प्रसिद्ध झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या नागसेन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि नंतर मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूल औरंगाबाद येथे प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमधून दलित साहित्याचा, आंबेडकरी साहित्याचा, बौद्ध साहित्याचा, पुरोगामी साहित्याचा जन्म झाला असं आपल्याला म्हणता येईल. हे असल भारतीय साहित्य आहे आणि इथल्या मातीवर, पाण्यावर पोचलेलं साहित्य आहे. हे मानव मुक्तीच्या प्रभावी एक शस्त्र म्हणून वापरलं जाताना आपल्याला दिसेल. अशा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता, लेखक म्हणजे न्यारा पंडित आहे. आणि न्यारा पंडितांनी पारव, वादळवाटा, दानत कथासंग्रह आणि आंबेडकरांच्या सवासातील काही साक्षीदारांचा लेखसंग्रह प्रकाशित केलेला आहे. या कथेमध्ये भारतीय संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती आहे. स्त्री ही भोग देणारी आणि शोषणयुक्त वस्तू समजली जाताना आपल्याला दिसते आणि समाजाने वेड्या ठरवलेल्या एका मुलीचं चित्रण या कथेमध्ये आलेलं आपल्याला दिसेल. विद्यार्थ्यांनो, मुळामध्ये केशीचं एक व्यक्तिचित्र इथं रेखाटलेलं आहे. काही माणसं काही कारणामुळे वेडी झालेली असतात. काही समाजाच्या सहवासामुळे, समाजाच्या बोलण्यामुळे त्याचा परिणाम होऊनही काही माणसं वेडी झालेली आपल्याला दिसून येतात. केशी ही एक चांगल्या खानदानी घरातली मुलगी. बाप माहीत नाही, आई माहीत नाही, एक वेडी स्त्री म्हणून लोक तिच्याकडे बघू लागलेले आहेत. केशी गेली, परंतु ते गेल्याच्या नंतर लोक अजिबात रडताना आपल्याला दिसून येत नाही. आणि केशर तिचं खऱ्या अर्थानं नाव असलं पाहिजे आणि तिचा अंत्यविधीचाही कोणाला त्रास झालेला नाही. फ्लॅशबॅक पद्धतीने कथा केशी मृत्यू पावली तिथून सुरू झालेली आपल्याला दिसते आणि केशी तिच्या झोपडीत लागलेल्या आगीमध्ये उडी घेऊन ते मरून जाताना आपल्याला दिसते आहे. लोकांना त्याचं काही वाटत नाही. परंतु केशीचा बाप कशाने गेलेला आहे, आई कसल्या आजारामध्ये गेलेली आहे, हे केशीला सुद्धा काहीच माहिती नाही. आणि मग अत्यंत सरळ नाक असणारी, दाट भुवया असणारी, सुंदर अशी असणारी मुलगी आणि लग्नाचं वय होत आहे आणि आई मरून जाताना आपल्याला दिसते. आणि त्याचबरोबर आई मरून गेल्याच्या नंतर ही मुलगी मोठी होताना आपल्याला दिसते. आणि मग ज्या काही भोवतालच्या बायका, स्त्रिया आहेत त्या केशीच्या नावानं काही बाई बोलत असताना आपल्याला दिसून येतात. ही जन्माला आली आणि आईवडिलाला घेऊन टाकली, कशाने आई मेली, याच्यामुळे मेली, असं काही बोलताना आपल्याला दिसतात. आई आजारी पडून मेली, केशीचं लगीन करावं म्हणत म्हणत ती निघून गेली. केशी दिसायला नाका डोळ्यांना अत्यंत छान आहे. लग्नाचं वय असताना मग झाल्याच्या नंतर माय मेली आणि लग्नाची झाली आणि म्हणून ती माईला खाऊन घेतली असं स्त्रिया तिला दोष देताना दिसून येतात. एक दोन लेकराचा मुकादम असलेला एक पुरुष केशीच्या अंगणामध्ये दारू पिऊन गोंधळ घालताना आपल्याला दिसतो. पिसाळून ती दगडही मारताना आपल्याला दिसते आहे. ते शाणे झाली, परंतु लोकांनी तिला वेडे केलेले आहे, ती शाणे असून सुद्धा. आणि इकडे तिकडं मग पोरंही तिला चिडू लागलेले आहे, चिडवतात, पळून जातात. आणि केशी आपल्याच झोपडीमध्ये आईवडिलाच्या मृत्यूनंतर भाकर खाऊन ती कसं तरी जगत राहिलेली आहे. नंतर ती काय खाते कोणी विचारत नाही, काय नाही. आणि झोपडीपुढे या ठिकाणी त्या वाळल्या झोपडीत ती बसलेली आपल्याला दिसते. भाकरीचे तुकडे चगळत बसताना आपल्याला दिसते. एके दिवशी एक आंधळा म्हातारा आहे, त्याला लोकांना वाळलेल्या भाकरी आहे, त्या वाळलेल्या भाकरी ती सुद्धा घेऊन जात्याने चगळत बसताना आपल्याला दिसून येते आहे. आणि मग धुक्यातून त्या ठिकाणी ती धुडक्यातले कपडे, त्या तुकडे घेऊन पळून जाते. आणि तरणीसाठी असणारी एक पोरगी या ठिकाणी फिरताना येते, तिथे दिसते आहे.
आणि इतर समाजाच्या बोलण्यामुळे तिचा बळी जातो आहे. आणि म्हणून ती एका स्त्रीने दिलेली चोळी ती पुन्हा घालताना आपल्याला दिसते आणि वेडी होऊन फिरू लागलेले आणि मुलं तिला वेडी म्हणू लागलेले आपल्याला दिसून येतील. आणि हे लोक तिला खऱ्या अर्थानं येडी समजतात. ती वेड्यासारखं रडताना हे आपल्याला दिसते आहे. परंतु आईवडील गेल्यामुळे सण जवळ येत आहे. सणासुदीला अनेक गावच्या पोरी गावाकडे येऊ लागलेल्या आहेत. ते सगळं बघून केशीला आपल्या आईवडीला आठवतात. मला कोण घेऊन जाणार, का नाही, तिला आठवण येते. ती रडायला लागते. तिला आईची याद येते, वडिलाची याद येते. आणि मग ती याद आल्याच्या नंतर ती भर दगडं लोकांकडे भिरकत राहते आणि तीही दगडं मारताना आपल्याला दिसते आहे. आणि वेड्यासारखी ती वागताना आपल्याला दिसते. आणि ह्या सगळ्याच पार्श्वभूमीवर तिची फार अवस्था या ठिकाणी दयनीय होऊन जाताना आपल्याला दिसते. काही दगडं तिला लागतात, तिलाही लोक दगडं मारतात, ते लोकांना दगडं मारते. दोळ्या घेऊन येऊन पडतो आहे आणि ती पोरं मारू पळून जातात. बऱ्याच वेळाने ती शुद्धीवर येते आहे. रात्रीचे 9 वाजलेले आहेत. पोरं इकडं तिकडं दिवाळीमध्ये फुलभाज्या उडवू लागलेल्या आहेत. पोरं तिला भीते आहेत आणि ती पोरांना भिवू लागलेली आहे. आणि या ठिकाणी हे सगळं घडत असताना तिची खरं तर झोपडी या ठिकाणी पोराने जाळून टाकलेली आहे. आणि मग पोरं तुझी झोपडी जाळलेली आहे म्हणून सांगताना आपल्याला दिसून येतात. आणि केशी मग या ठिकाणी झोपडी जाळल्यामुळे ती त्या झोपडीकडे पळत जाते आहे. आणि चिंध्याचं एक गटुडं घरामध्ये असतं, तिचा फक्त वास येतो, ती जळत आहे. आणि एकदम मग ती पळत त्या झोपडीच्या दिशेने जाऊन त्या जळक्या झोपडीमध्ये ती उडी घेते आहे. चोळी त्या ठिकाणी उडी घेतल्याच्या नंतर तिची चोळी मात्र जी दिली गेलेली आहे ती चोळी मात्र जळत नाही. आणि मग ज्या बायका आईला गिळून घेतलेल्या आहे अशा म्हणणाऱ्या सगळ्याच बायका तिची चोळी जळलेली नाही आणि ती पोरगी निर्मळ होती माय, गुलाची होती माय, उगच बायानं तुफान घेतली बघा, असे हे सगळे माणसं बोलतात. लेखकानं शेणातल्या किड्यासारखं लोकांचं या बोलणं आहे असं म्हटलेलं आहे. केशी लग्न झालेलं नाही, पतिव्रता राहण्याचा प्रश्नच नाही, शिलवान होती. उलट गावातील लोक तिचं शिल लुटण्याचा प्रयत्न करणारी काही संदर्भ या कथेमध्ये आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून ती बिघडत असणं आपल्याला दिसते. आणि त्यातच ती वेडी होते आहे आणि तिची झोपडी जाळून दिली जाते आहे. आणि त्या झोपडीमध्ये तेही स्वतःला जाळून घेताना आपल्याला दिसते आहे. कथा फार अत्यंत छोटी आहे. आणि ते स्वतःला जाळून घेतल्याच्या नंतर मग ती जिवंत असताना कुणी तिला भाकरी वाढत नाही, का नाही, वेडी म्हणून तिला चिडवतात. ती म्हातारीची कुटकी घेऊन खाते आहे. आणि त्याचबरोबर डोक्यामध्ये वाद झालेले आहे, स्वतः काढत बसते आहे. या सगळ्यामध्ये तिची मनस्थिती फार बिकट होऊन जाताना आपल्याला दिसते आहे. आणि मग ती मरून गेल्यावर मात्र या ठिकाणी चोळी राहिलेली आहे आणि जळालेली नाही याच्या नावाखाली ती पतिव्रता होती असं म्हटलं जातं. आणि पुन्हा मग वाकड्या तिकड्या चर्चा तिच्या अनुषंगाने होऊ लागलेल्या आपल्याला दिसतात. समाजातील शाणी माणसं ही केशीला वेडी ठरवतात, परंतु केशी ही शाणी असूनही समाज तिला मूर्खामध्ये आणि वेड्यामध्ये काढताना आपल्याला इथे दिसतो आहे. समाजाचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे वेगवेगळ्या प्रकारच्या माणसाचा दृष्टिकोन आणि त्याला ही केशी तोंड देताना आपल्याला दिसते. या समाजाच्या बघण्याच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनाला, त्यांच्या बोलण्याला, त्या पूर्वार्ध बोलण्याला, उत्तरार्धाच्या त्यांच्या बोलण्याला काहीही इथे अर्थ राहत नाही. आणि म्हणून जर समाजाने आणि गाववाल्याने या केशीचं लग्न लावून दिलं असतं तर ती वेडी झाली नाही, ती शाणी झाली असते. आणि तिला त्रास न देता जर वागवले असते तर तिचा बळी जात नव्हता. म्हणजे केशीचा बळी समाज व्यवस्थेने घेतलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे भारतीय पुरुष प्रधान संस्कृतीनेच एका दृष्टीनं तिचा बळी घेतलेला आहे असं लेखकाला सुचवायचं आहे असं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून त्या ठिकाणी मुलांनंतर या वेगवेगळ्या चर्चा करणं काही बरं नाही. आणि म्हणून या ठिकाणी समाजाची जी मानसिकता आहे त्या समाजाच्या मानसिकतेवर लेखकानं आपलं लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला दिसेल आहे. आई वडिलाचा मृत्यू झालेली एक केशी पोरगी 8-9-10 वर्षाची असताना तिचे आई वडील मृत्यू पावतात. आणि मृत्यू पावल्याच्या नंतर मग ती वयात येते आहे. आणि वयात आल्यावर लोक या केशीनं आपल्या आईलाच खाऊन घेतलेलं आहे असा आरोप लोक करताना आपल्याला दिसून येतात.
जे काही तोडगुड घरामध्ये आहे ते खाऊन आपल्या घरामध्ये गपचूप बसत असताना आपल्याला दिसते. लोकांच्या वेगवेगळ्या चर्चा आहेत. वेडीपुरी आहे म्हणून लोक टारगटून दगड मारू लागलेले आहेत. एका म्हाताऱ्या आंधळ्याला वालेले तुकडे घेऊन ती सगळं बसताना आपल्याला दिसते. आपल्या झोपडीकडे जाते, पुन्हा येऊन बसते आणि टार्गेट मुलं तिला सारखं दगड मारून वेडी वेडी म्हणत आहेत. आणि त्या वेडी वेडी म्हणण्यामध्ये ती खरीच त्या वेड्यापणासारखं तीही दगड मारताना आपल्याला दिसते आहे. समाजाची मानसिकता, तिची मानसिकताच बिघडून टाकताना आपल्याला दिसून येतात. आणि मग सणावाराला, मग दिवाळीचा सण असेल, पुरी येऊ लागलेल्या आहेत वेगवेगळ्या देमाहेरी, त्या फोड्या खेळू लागलेल्या आहेत, पोरं फटाकड्या उडू लागलेल्या आहेत, सणाच्या माध्यमातून या लेकी आपल्या माहेरी येऊ लागलेल्या आहेत. याचं तिला प्रचंड अवघड वाटतं. नाही, कुणीच नाही आपलं. या केशीला ते बघून सुद्धाही तिची मानसिकता दुभंगून जाताना आपल्याला दिसते आहे. आणि केशी अंतर्बाह्य या ठिकाणी अस्वस्थ होते आणि वेड्यासारखी होताना आपल्याला दिसते. आणि एके दिवशी मात्र ज्या झोपडीमध्ये जाऊन बसते आहे त्या झोपडीला कोणीतरी आग लावून दिलेली आहे. आणि मग ते पोरं पळत पळत येतात आणि सांगतात की त्या झोपडीला कोणीतरी झाड लावलेलं आहे. आणि मग ही केशी पुन्हा त्या झोपडीकडे पळत जाते आहे आणि त्या वेडेपणामध्ये त्या जळणाऱ्या झोपडीमध्ये केशी उडी घेते आहे आणि केशीसुद्धा जळून जाताना आपल्याला दिसते आहे. आणि केशी जळून जाते आहे, परंतु लोकांनी तिला जी दिलेली चुडी आहे ती चुडी घालून जी फिरत होती ती चुडी मात्र तिची जळालेली नाही बघा. आणि ही शालीन होती, पतिव्रता होती, चांगली होती. लग्नच झालं नाही तर पतिव्रता असण्याचा प्रश्नच नाही. शालीन होती, चारित्र्य संपन्न होती. समाजाने तिचा खऱ्या अर्थानं बळी घेतलेला आहे. हे लेखकाला या ठिकाणी सांगावयाचं आहे. आणि मग त्या वेळेच्या आतच तिच्या त्या वयामध्ये जर लग्न केलं असतं तर एका दृष्टीने ती वेळी झाली ही नसती. समाजाने समजून घेतला असतं तरी वेळी झाली असते. पण समाजाचा बघण्याचा जो दृष्टिकोन वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या पद्धतीचा आहे, त्या समाज मानसिकतेवर लेखकानं आपलं लक्ष अधिक केंद्रित केलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणून ही समाज मानसिकता माणसाला जगू देत नाही आणि माणसाला मरू देत नाही. जे चांगलं राहू लागलेले आहेत त्यांना वाईट म्हणतात आणि जे वाईट आहेत त्यांना सुद्धा चांगलं म्हणताना आपल्याला दिसून येतात. आणि ज्या केशीला लोक अगोदर वाईट म्हणू लागलेले होते, माईला खाऊन घेतली, ही अशीच आहे असं जे लोक बोलत होते तेच लोक पुन्हा असं म्हणू लागलेले आहेत की तिची चोळी राहिलेली आहे आणि ती शालीन पतिव्रता चांगली होती. का लोकांच्या या चर्चेला काही अर्थच नाही असं लेखकाला म्हणायचं आहे. लग्नच केलेलं नाही तर पतिव्रता राहण्याचा अर्थच नाही. शिलवान होती. गावातील लोक उलट या केशीचं शील लुटण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात. असे रेफरन्स कथेमध्ये आपल्याला मिळतात. त्याच्यातूनच ती वेडी होताना आपल्याला दिसते. आणि तिची झोपडी हेच लोक जाळून टाकतात आणि त्याच मातीमध्ये ती मिसळून जाताना आपल्याला दिसेल. शहाणी माणसं वेड्यासारखी वागतात आणि वेडी माणसं शहाणी असलेली समाज त्यांना वेडे करताना आपल्याला दिसतो आहे. आणि म्हणून या समाजाला समाज मूर्ख वेडा असं लेखकाला म्हणायचं आहे. म्हणजे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या प्रकारचा आहे. समाजाची व्याख्या केलीच जाते अशी की नांदणारी स्त्री तिला पळ म्हणायचं, जी पळणारी आहे तिला नान म्हणतात, अशी समाजाची व्याख्या केली जाताना मित्रांनी दिसते आहे. तसं केशी चांगली असताना वाईट म्हणजे वाईट केशी निघून गेल्यावर मात्र खूप चांगली होती. त्याला काय अर्थ आहे? त्यास काहीच अर्थ नाही. माणसाच्या समोर त्या त्या काळामध्ये त्याचं मूल्य करून त्याला जर आपण बदल घडून आणला तर माणसं जगू शकतात. जर समाधानाने गाववाल्याने केशीचं वेळेच्या आत लग्न लावून दिलं असतं, तिला समजून घेतलं असतं तर ती वेडी झाली नसती, ती शहाणी झाली असती. जर गाववाल्याने समजून घेतलं असतं तरी एका दृष्टीनं गाववाल्यानं तिच्या चिडवण्यामुळं, तिची मानसिकता निर्माण करण्यामुळं तिचा बळी घेतलेला आहे. आणि माझी आबरू कुणीतरी घेईल म्हणून ती वेडी होताना आपल्याला दिसते आहे. आणि ही समाज व्यवस्थेचा बळी या केशीचा घेतलेला आपल्याला दिसून येईल. आणि एका दृष्टीनं भारतीय समाज व्यवस्था पुरुषप्रधान संस्कृतीनंच या ठिकाणी तिचा बळी घेतलेला आपल्याला दिसतो आहे. स्त्रियांचं वेगवेगळ्या अंगाने ही समाज संस्कृती कसं शोषण करते आहे त्याचं चित्रण या कथेमध्ये आले गेलेलं आपल्याला दिसून येईल. आणि म्हणून समाजाने वेडे ठरवलेल्या एका मुलीचं चित्रण या कथेमध्ये व्यक्तिचित्रण आलेलं आपल्याला दिसून येईल. या भोगवादी संस्कृती कशा कशा पद्धतीनं कुठं कुठं डोकवते आहे त्याच्यातून शोषण मुक्त करणं ही समाजाची एक गरज आहे आणि केलं पाहिजे ही अपेक्षा लेखकाने या काळामध्ये व्यक्त केली गेलेली आपल्याला दिसते आहे. याही कथेमध्ये शीलाला अधिक महत्त्व दिलेलं आहे. लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये आणि पीपल एज्युकेशन सोसायटीमध्ये नोकऱ्या केल्यामुळे, तिथे शिकल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा परिणाम लेखकावर अधिक झाल्या कारणामुळे शील हे सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा दागिना, शील विद्या विनय याला बाबासाहेबांनी प्रचंड महत्त्व दिलेलं आहे. शिकलेली माणसं शील असतील तर त्याला शीलवान
म्हटलं गेलं पाहिजे. आणि जर चारित्र्य नसेल तर शिकलेल्याचा काहीच उपयोग नाही. आणि अनाडी माणसं आहेत आणि ती शीलसंपन्न असतील तर ती चांगलं अशी समाजाची व्याख्या केली जाताना आपल्याला दिसते आहे. या देशामध्ये स्त्रियांनी खरं तर जन्माला येऊ नये आणि आली तर सुंदर असू नये. आणि सुंदर असेल तर ते दलित कुटुंबामध्ये, अशा मागासवर्गीय कुटुंबामध्ये, दरिद्री कुटुंबामध्ये जन्माला येऊ नये. आणि जन्माला आली तर मग बाबुराव गुरवनं म्हटल्याप्रमाणे माकडीच्या माळमधल्या गंगूसारखी या स्त्रियांची अवस्था होते आहे. तशीच अवस्था या स्त्रियांना, अशा एकलकोंडी असणाऱ्या तरुण स्त्रियांचा लोक लक्ष केंद्रित करतात, त्यांना जगू देत नाहीत. आणि या स्त्री आपली आबरू सांभाळत मृत्यूला कवटाळताना आपल्याला दिसून येतं. पण समाजाची मानसिकता या ठिकाणी बदलताना आपल्याला दिसून येत नाहीत. ही परिस्थितीनुरूप बदलणारी समाजाची मानसिकता अधिक डोळसपणानं या ठिकाणी विचार करणारी असली तर या स्त्रियांना मुक्तपणे जगता या ठिकाणी येईल. आणि भारतीय पुरुष बंधन संस्कृती या स्त्रियांचा भोग घेणारे जे आहे, ही भोग घेणारी, शोषण करणारी संस्कृती हळूहळू या ठिकाणी बदलू शकते आहे. ही बदलण्यासाठीच लेखकानं चांगल्या पद्धतीने या कथेचं चित्रण या कथेमध्ये मित्रांनो केलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण नारा पंडितांच्या या कथेचा विचार करत असताना किशी ही का वेडी झाली, का समाजामुळे वेडी झाली, तर आपल्याला म्हणता येते की समाजामुळे खऱ्या अर्थाने ती वेडी झालेली आहे. किशी नेमकं झोपडी पेटवून दिलेल्या झोपडीमध्ये जळालेली का कुठं जळलेली आहे? किशीचा अंतविधी कुठं झालेला आहे? किशीचे आईवडील होते का नाही, ते कशाने मेलेले आहेत? किंवा त्याचबरोबर ज्ञाना पंडितांनी कित वादळ वाट कुणाचे आहे, पारवा कुणाचा आहे, दानत कथा संग्रह कुणाचा आहे, आंबेडकरी चळवळीचे साक्षीदार हा लेख संग्रह हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे? ज्ञाना पंडित हा लेखक प्राचार्य पदावरून कोणत्या महाविद्यालयातून तो सेवानिवृत्त झालेला आहे, संस्थेतून झालेला आहे? असे वेगवेगळे ऑब्जेक्टिव्हचे छोटे छोटे प्रश्न या ठिकाणी विचारले जाताना आपल्याला दिसून येतात. त्या प्रश्नांचाही नंतर आपण या ठिकाणी विचार करूया. फार छोट्या अशा प्रकारची एक कथा आपण तिचा विचार आज आपण केला. या ठिकाणी आपण थांबणार आहोत आणि आपण पुढच्या कथेचा विचार आपण करू. मी फक्त या ठिकाणी विद्यार्थी समोर ठेवून माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या साहित्याचा परिचय झाला पाहिजे अशीच अपेक्षा आहे. कारण सगळी प्रश्न येणारी ही फक्त ऑब्जेक्टिव्हची असल्या कारणामुळं ते डोळ्यासमोर ठेवून आम्ही या विद्यार्थ्यांना टीचिंग करत आहोत. याच्या अगोदर पहिल्या सत्रामध्ये मात्र फार जबरदस्त अशा प्रकारची व्याख्यानं या मुलांच्या समोर दिलेली आहेत आणि त्याचा ऑब्जेक्टिव्हमध्येच खरं तर विचार त्याचा सुद्धा झालेला होता. आणि म्हणून आज आम्हाला विद्यार्थी परिषदेसमोर ठेवून त्यांना सगळा अभ्यासक्रम त्यांच्या डोळ्यापुढून गेला पाहिजे. त्यांनी थोडंसं वाचन केलं पाहिजे, अभ्यासक्रम माहिती झाला पाहिजे. ऑनलाईनमधून किंवा ऑफलाईनमधून किंवा व्हिडिओ टाकून आम्ही तसा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ 1 वेळा 2 वेळा ऐका आणि त्याचबरोबर व्हिडिओ झाल्याच्या नंतर आपण हे तास ऐकल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला या कथा, त्या कथेचा परिचय आणि त्या कथेच्या स्टोऱ्या आम्ही तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवून देणार आहे. त्यासुद्धा आपण एकदा वाचून घेतल्या की त्यांचा बराच उपयोग आपल्याला या ठिकाणी होणार आहे. तुम्ही ऐकत आहात, मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.